नमस्कार, मी आरती बरव हेल्दी गॅन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रक्तदाब म्हणजे नेमकं काय आहे हे पाहिलं. 120 किंवा 80च्या वरती जर रक्तदाब असेल तर याला आपण उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन असं म्हणतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उच्च रक्तदाब कशामुळे होतो आणि त्यामागची नेमकी कारणं काय आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपलं हृदय रक्तवाहिन्यांच्या मार्फत शरीराच्या इतर अवयवांपर्यंत रक्त पोहोचवत असतं. अशा वेळेला हृदयाला जी मेहनत करावी लागते आणि रक्तवाहिन्यांवर रक्ताचा जो दाब येतो त्यालाच हायपरटेन्शन असं म्हणतात. हायपरटेन्शनची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये थकवा, तणाव, तुम्ही रोजच्या आहारामध्ये कशा पद्धतीचं खानपान घेता या सगळ्या गोष्टीवर हायपरटेन्शन हे अवलंबून असतं. याशिवाय स्मोकिंग आणि आहारामध्ये मिठाचा अतिरिक्त वापर करणं हे सुद्धा हायपरटेन्शनला कारण ठरू शकतं. उच्च रक्तदाबाची काही सामान्य लक्षणं सुद्धा आहेत, ती आता आपण पाहूया. डोकेदुखी, चक्कर येणं, धुसर दिसणं, छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा नाकातून सतत रक्त येणं ही उच्च दाबाची लक्षणं आहेत. मात्र अनेक रुग्णांमध्ये उच्च दाबाची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा, लक्षणांवर अवलंबून न राहता वेळीच रक्ताची चाचणी करा. डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या, जेणेकरून भविष्यात होणारी गुंतागुंत आपण टाळू शकतो. या पुढचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत की उच्च रक्तदाबामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात. पण तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या हेल्दी गॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.